दोन षटकाची मॅच. पहिल्या बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. आमिनी संघाची सुरुवात मात्र दमदार झाली आहे. पहिल्या बॉल वरती चौकार येतोय. 4 धावा आल्या. या बेसपा वेगवान चेंडू हाताळलाय, कोणती धाव नाहीये, कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आणि तदनंतर मात्र चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. या बॉलवरती देखील अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून बॉल दूरवरती हाताळला, डॉट बॉल आलाय. 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा. पहिल्या बॉलवरती एक चौकार आलाय, तदनंतर मात्र कमबॅक केलाय बॉलर कैलासने. हाई बॉल चांगला राहिलाय. पंचांचा इशारा, 1 बाउंसचा इशारा केला जातोय गोलंदाजाला. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 4 बॉलच्या पाठीमागे 4च धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग. दोन्ही संघ जर पाहिलं तर ताकदवान संघ शाहवाडी तालुक्यातील हे 2 संघ. आणि आता यावेळेस पहा, या बॉल वरती एक तेरी तो एक मेरी. पहिला बॉल फलंदाजाचा राहिला, तदनंतर 3 बॉल गोलंदाजाचे. 5व्या बॉल वरती पुन्हा एकदा अक्षय कदमने दाखवलाय दम. बॉल सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. 10 रन धावफलकावरती लागल्या. या बॉलला सोडून दिले. वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन आले. संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 धावा. वेगवान चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 11 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीसाठी मनोज आलेत. मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 साठी स्ट्रायकर इनला अक्षय भनगे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल विकेट किपरच्या हाताला ब्रश करून बॉल चालय. बॅटच्या साह्याने डिक्लेअर मधील ही धाव. संघाची धाव संख्या आता 12 या आकड्यावरती. चला, यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. चांगला स्ट्रोक लगावलाय. या बॉल वरती लांब लचक खेचून मारलाय, षटकार. आता यानंतर नवलाई भराडी विठलाई स्पोर्ट रेठरे वारणा विरुद्ध नवलाई देवी स्पोर्ट रेठरे वारणा. एकाच गावातील 2 संघ आता एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो की आपण या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस या ठिकाणी केला जाईल. रेठरे वारणा या गावच्या दोन्ही टीम सेमीफायनल नंबर 2 मध्ये दाखल झालेत आणि या दोन्ही टीम दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण या टॉस या ठिकाणी केला जाईल. 18 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. या बॉल वरती विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत. दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धाव संख्या 20 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या. त्याचबरोबर पुन्हा एकदा
शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सागरदादा दळवी यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूया आपण सहर्षाचं स्वागत. अगदी सकाळी या स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी बरोबर 8 वाजता उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांच्या टीमचा सामना त्याने खेळला, पुन्हा घरी गेले, पुन्हा एकदा आपल्या या असोसिएशनसाठी दाखल झालेत. षटकार आलाय, षटकारानंतर संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती 27चं टार्गेट या ठिकाणी दिलं गेलंय. येणारे 12 बॉलमध्ये आता करायचे आहेत 27 धावडे टीमला. चला अमेनी संघ तुम्ही जास्तीचा वेळ घेऊ नका आणि रेट्रे वारणा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आम्ही विनंती करतो की आपण टॉससाठी या. NVV संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. नवलाई देवी स्पोर्टच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय आपण टॉससाठी या. आयोजक कमिटीला विनंती असेल आपण टॉस करून घ्या. चला टॉस या ठिकाणी आपण केला करूयात व्यासपीठावरती. आयोजक कमिटीला आम्ही विनंती करते आपण टॉस करून घ्या प्लीज. आयोजक कमिटीमधील कमिटी मेंबर कृपया आपण टॉस करून घ्या. चला टॉस या ठिकाणी आपण करूयात. तर आदरणीय शंकरदादा यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. NVV स्पोर्ट रेट्रे वारणा. चला मुख्य व्यासपीठाच्या समोरून थोडस चला बॅटिंग टीम दोन्ही सलामीवीर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. क्षेत्ररक्षण सजलंय आणि आपण आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. तावडे संघ आता 12 बॉलमध्ये करायचा आहे त्या 27 धावा. सेमीफायनल नंबर 2 चा टॉस या ठिकाणी आपण केलाय. नवलाई देवी स्पोर्ट रेट्रे वारणा आणि नवलाई भराडे विठलाई स्पोर्ट रेट्रे वारणा या दोन संघामध्ये टॉस झालाय. टॉस जिंकला नवलाई भराडे विठलाई स्पोर्ट रेट्रे वारणा या टीमनं बॉलिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले नवलाई स्पोर्ट रेट्रे वारणा या संघाला. चला 12 बॉलमध्ये चला मॅच स्पीडअप करा प्लीज. बाबासो गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 12 मध्ये 27. सागर आणि कैलास स्ट्रायकर एंडला सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल पहिलाच बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन आले. आता 12 मध्ये 26ची आवश्यकता. या जोडीजवळ क्षमता आहे या धावा करण्याची. सागर आणि कैलास यांनी कित्येक वेळा अशा प्रकारचे रेकॉर्ड केलेत आपल्या संघासाठी. कित्येक वेळा अशा धावा अडचणीच्या क्षणाला आपल्या बॅटमधून आल्यात.
या बॉलवरती पाठीमागच्या दिशेमध्ये फटका केलाय जिथे एक सिंगल आले. सिंगलच्या साह्याने धावसंख्या 2 या आकड्यावरती. 11 बॉलचा अजून देखील उर्वरित खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. अकरा बॉल मध्ये आता 25 धावांची विजयासाठी गरज. बाबासो गोलंदाजीसाठी यावेळेस पास समोर आले. एक पाय पुढे घेतला. बॉलला पाठवले सीमारेषे पलीकडे. उत्तुंग षटकार सागर यांच्या बॅट मधून. घणाघाती प्रहार षटकार आलाय. काय बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. परिस्थिती बिकट. त्यावेळेस सागरची बॅटिंग तिकट राहिली आणि आज मात्र ही तिकट बॅटिंग आणि याच बॅटिंगची गरज आहे. जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. इथे एक धाव तर आली. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली विक्रम लोखंडे यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 9 बॉल मध्ये आता 18 धावा. 3 षटकार जर आले तर ही मॅच लवकर फिनिश होईल आणि दोन्ही खेळाडूंच्या जवळ ती क्षमता आहे. हाई बॉल खराब राहिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आले. 10 रन. 10 धावा धावफलकावरती आणि हाई बॉल चांगला राहिलाय परंतु एक सोरटी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16 धावांची गरज. 2 षटकार 1 चौकार जर आला तर ही मॅच लवकर फिनिश होईल. परंतु असं जर म्हटलं तर यश कोळेकर कुठेतरी टेन्शन मध्ये येताना पाहायला मिळते. कारण की आपला संघ जिंकावा असं प्रत्येकाला वाटत असतं. मनोमनी रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु इथे प्लेयरला बीट केलंय. एक धाव खूप महत्वाची आणि आता समीकरण जर बघितलं तर 7 मध्ये 15 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 15 धावांची गरज. सात मध्ये आता 15 धावांची गरज असताना रनआउटची संधी निर्माण झाली परंतु शेवटच्या बॉलवर त्याला 2 धावा. आता शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 13 रनची आवश्यकता. आता 12 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता. पाच बॉल मध्ये आता 11 रनची आवश्यकता. यश कोळेकर सांगतोय जिंकणार टीम अगदी ज्या पद्धतीनं
या 2 धावा संघाच्या 4 मध्ये आता 9 धावांची गरज. यश कोळेकर ऑन पेपर सांगतोय जिंकणार. आत्मविश्वास या लहानग्याजवळ आहे. 4 मध्ये आता 9 धावांची गरज. या आताच्या रन नाहीत का? चला म्हणजे यश कोळेकरच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा स्मित हास्य. आणि 4 मध्ये 11 धावांची गरज. 4 मध्ये 11, 2 षटकारांची गरज आहे जिंकण्यासाठी. वाईट बॉल. आता वाईट बॉलचा इशारा. 4 मध्ये आता 10 रनची गरज. 4 बॉल 10 धावांची गरज. आता यश उभा राहिलाय. यावेळेस पण चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. यशने सांगितलं की ऑन पेपर जिंकणार, परंतु कोण जिंकणार हे मात्र सांगितलं नाहीये. आता कुठेतरी यश कोळेकर टेन्शन मध्ये आलाय, कारण की संघाला आता 3 बॉल मध्ये 4 धावांची गरज विजयासाठी. हो हो, आणखीन एक उडवलाय, पाठवलाय सीमारेषा पार. मॅच विनिंग षटकार आलाय. सामना इथे जिंकलाय टीम भैरवनाथ स्पोर्ट थावडे टीमनं. अभिनंदन. चला आणि यानंतर सेकंड सेमीफायनल आणि या सेमीफायनल साठी आवाज आपण ऐकूयात रुपेजी पाटील सरांचा. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. ज्योतिर्लिंग चषक 2026 चा आनंद घेत राहा. धन्यवाद.